मित्रांनो नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र असलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या सिनेमाचे ट्रीजर हे रिलीज करण्यात आले होते आणि या ट्रीजरमध्ये छत्रपती शंभूराजे आणि महाराणी येसूबाई यांना नृत्य करताना दाखवले होते आणि यावरूनच सर्व शिवप्रेमींनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. त्यातीलच एक म्हणजे झुंजार छावा संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी तर या चित्रपट निर्मात्याला धमकीच दिली होती की जर हा सीन यातील जे आक्षेपार्ह जे सीन आहे हे सीन जर वगळले नाही तर आम्ही हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होऊ देणार नाही आणि आम्ही सिनेमागृहच जाळून टाकू. तर याची दखल या निर्मात्यांनी घेतली आणि हा सीन त्यांनी लगेच कट केलेला आहे. एखाद्या महापुरुषावर सिनेमा काढणे आणि त्या सिनेमाद्वारे जगाला शिकवण देणे हेच काम या सिनेमातून व्हायला पाहिजे आणि या सिनेमाचे आड लोकांना आदर्श असा संदेश दिला गेला पाहिजे की एक आदर्श समाज घडेल आणि याच्यातून समाजाने आदर्शच घ्यायला पाहिजे, ना की त्यांनी या सिनेमाद्वारे काहीतरी विद्रुपीकरण करून महापुरुषांना बदनाम हे त्यांनी केलं नाही पाहिजे. हीच सर्व निर्मात्यांना शिवप्रेमींची विनंती आहे. आणि यातील आणखी जर काही असे आक्षेपार्ह सीन असतील तर निर्मात्यांनी ते या चित्रपटामधून काढून टाकावेत, हीच सर्वांची इच्छा आहे. या चित्रपटातून नक्कीच निर्माते अजून जे काही आक्षेपार्ह सीन जे असतील ते चित्रपट जे तज्ज्ञ आहेत त्यांना सोबत घेऊन ते यातून काढून टाकतील आणि एक आदर्श असं व्यक्तिमत्व छत्रपती संभाजी महाराजांचं आहे ते जगासमोर येईल असेच सर्वांना वाटते. कारण की मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व जगातल्या आतापर्यंत एकही लढाई न हरणारा असा राजा म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. वयाच्या 13व्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहिणारे हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. तसेच जगातील 12 भाषा त्यांना अवगत होत्या. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. त्यांनी 40 दिवस आतोनात हाल सहन केले. मुघलांनी त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी खूप त्यांना असे अनेक प्रकारचे यातना दिल्या. शरीराला भाल्यांनी असे त्यांना अक्षरशः त्यांची चाळणी केली, परंतु तरी हा राजा त्यांच्यापुढे झुकला नाही आणि असे एक आदर्श राजा जे व्यक्तिमत्व आहे ते या चित्रपटाद्वारे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आणि यातून प्रेरणा आपण घेऊ. तर आदर्श राजा कसा असावा, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासारखे आदर्श राजे असावेत. त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांच्या काळामध्ये महिलावर होणारे अत्याचार या राजाने थांबवले होते. मग जर महिलावर कोणी जर अत्याचार केले तर तो जवळचा का असेना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असो हे त्यांना योग्य त्या पीडित कुटुंबाला योग्य न्याय देत होते आणि जे अपराधी होते त्यांना उचित दंड ते सुद्धा देत होते. हे इतिहासामध्ये आपण बघितल्याचं आहे.
तर या चित्रपटाद्वारे नक्कीच आपल्याला एक आदर्श राजा कसा असावा हे आपल्याला बघायला मिळेल। म्हणून सर्वांनी हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा हीच आपल्याला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे। आमचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।